काल रात्री छावा बघून आलोय. विकी कौशल, लक्ष्मण उतेकर, AR रहमान सगळ्यांना हॅट्स ऑफ. विकी कौशलनं अक्षरशः जीव ओतलाय. त्या माणसानं संभाजीराजेंना जगून घेतलंय त्यानं. जीव ओतलाय त्यानं भूमिकेत पूर्णपणे एकरूप होऊन गेलेला आहे तो असा. संभाजी महाराज आणि विकी कौशल असे वेगळे वाटणार पण नाहीत. इतके मेहनत घेतली त्यांनी. सगळ्या टीमनंच मेहनत घेतली त्यात. आणि राहिला प्रश्न 1689 आता 2025 आहे. 336 वर्ष होत आहेत. आज पण एक पण असं नसल जो रडल्याशिवाय बाहेर आला असेल. शेवटला 30-40 मिनटं तुम्हाला काहीच गरज नाही. तुमच्या डोळ्यातून आपोआप धारा सुरू होतात. बलिदान काय असते ते राजांनी दाखवले. धर्म नाही सोडला. इतक्या क्रूर यातना सहन केल्या, इतका त्रास सहन केला, पण नाही सोडला धर्म. आणि त्या माणसांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे त्या दोघांमुळे हिंदू धर्म जिवंत आहे आज. आणि राहिला पिक्चर मराठीत असण्याचा किंवा हिंदीत असण्याचा. हिंदीत आहे ठीक आहे, हिंदीत आहे त्यांनी बजेट तेवढं मोठं बनवलं आहे, पिक्चर तितक्या ग्रँड लेवलवर बनवलं त्यांनी. तुम्हाला काय अडचण आहे हिंदीत असेल तर? माझं तर म्हणणं आहे हिंदीच नाही, कन्नडा, मल्याळम, तेलुगू, तामिळ, स्पॅनिश, जर्मन, जगातले प्रत्येक ज्या भाषेत बनवता येईल त्या भाषेत डब करा. संभाजीराजे घराघरात सगळ्यांच्या घरात जगात इतिहास गेला पाहिजे. इतके छोटे नाही आहेत ते की फक्त मराठीत किंवा महाराष्ट्रात बांधून ठेवावं आपण त्यांना. ज्या माणसामुळे हिंदू आज जिवंत आहे, हिंदू धर्म ज्या माणसांमुळे जिवंत आहे, त्यांना फक्त मराठी भाषेत किंवा कशात बांधू शकत नाही तुम्ही. स्वतः ते कितीतरी भाषेत पारंगत होते. काय बोलावं, अक्षरशः स्तब्ध होऊन गेलो. शेवटचे 40 मिनिट असं इतकं मोठ्यानं ओरडून रडावायची इच्छा होती. असं वाटायचं की आपण का काही करू शकत नाहीत राजांसाठी, आपण का जात नाही तिथं, आपण का राजांना सांगत नाही की राजे हा असा दगा होतोय, राजे असं. अरे काय, मागच्या काही वर्षात, मागच्या एका दशकात चरित्र हनन करण्याचा पण प्रयत्न केला गेला संभाजीराजांचा. त्यांच्या कानशिलात मारलेली ही चपराक आहे उतेकरनं आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या, अखंड महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी. पिक्चर चाललाच पाहिजे. अरे कसले पुष्पा 2 आणि कुठं स्त्री 2 बघता तुम्ही आणि कुठं त्यांना ब्लॉकबस्टर म्हणता. पिक्चर काय असतो, चरित्र काय असतं, छावा बघा मग समजल बलिदान कशाला म्हणतात. हॅट्स ऑफ. खरंच नशिबान आहे मराठा म्हणून जन्मलोय आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोत आपण. प्रत्येक मराठी माणसानं बघायलाच पाहिजे, बघायचाच, सगळ्यांना घेऊन जायचं. काही वडील